Hello friends, subject chemistry chapter number 1 solid state crystal defect or imperfection. आज आपण काय शिकणार आहे क्रिस्टल डिफेक्ट. आता क्रिस्टल डिफेक्टमध्ये सुरुवातीला डेफिनेशन माहिती पाहिजे. डिफेक्ट म्हणजे काय? दीज आर प्रोड्यूस बाय इरेग्युलर अरेंजमेंट म्हणजेच डेफिनेशन दिलेली आहे. काय दिलेली डेफिनेशन? द इरेग्युलर that is in arrangement of constituent particle of solid crystal are called defect. म्हणजे जे इरेग्युलर अरेंजमेंट असते कन्स्टिट्युएंट म्हणजे जे काही पार्टिकलचे घटक आहे त्यांचे कशामध्ये सॉलिड क्रिस्टल त्याला काय म्हणतात? डिफेक्ट. व्हेरी सिम्पल डेफिनेशन. इरेग्युलरिटीज इन अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल ऑफ सॉलिड आर कॉल्ड डिफेक्ट. त्याच्यानंतर डिफेक्ट्स आर क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स. कुठले 3 टाईप्स आहेत? मग फर्स्ट कुठला आहे? पॉईंट डिफेक्ट, सेकंड लाईन डिफेक्ट आणि थर्ड कुठला आहे? प्लेन. पॉईंट म्हणजे काय? डिफेक्ट प्रोड्यूस ऑन पॉईंट, डिफेक्ट प्रोड्यूस ऑन लाईन, त्याला लाईन डिफेक्ट म्हणा. डिफेक्ट प्रोड्यूस ऑन प्लेन म्हणजे साधा सरळ वगैरे जो डिफेक्ट असतो त्याला काय म्हणतात? प्लेन डिफेक्ट. म्हणजे असे मेन डिफेक्टचे 3 टाईप आहे, पण त्यापैकी आपल्याला कुठं कशाचा स्टडी करायचा आहे? फक्त पॉईंट डिफेक्टचा करायचा आहे. त्याच्यानंतर मग बघा आता पॉईंट डिफेक्टची काय डेफिनेशन आहे? तर दीज डिफेक्ट आर इरेग्युलरिटीज प्रोड्यूस इन अरेंजमेंट ऑफ बेसिस ॲट लॅटाईस पॉईंट. म्हणजे जे काही लॅटाईस पॉईंट आहे त्याच्यामध्ये जे काही बेसिस असतात त्याच्यामध्ये जे अरेंजमेंट दिसते आपल्याला इरेग्युलर त्याला काय म्हणतात? पॉईंट डिफेक्ट. दीज डिफेक्ट्स आर इरेग्युलरिटीज प्रोड्यूस इन अरेंजमेंट ऑफ बेसिस ॲट लॅटाईस पॉईंट. म्हणजे लॅटाईस पॉईंटवरती जो डिफेक्ट होतो किंवा इरेग्युलर अरेंजमेंट असते त्याला काय म्हणतात? पॉईंट डिफेक्ट. मग मेनली मग आता क्लासिफिकेशन ऑफ पॉईंट डिफेक्ट. मग पॉईंट डिफेक्टचे किती टाईप्स आहेत? तर बघा पॉईंट डिफेक्ट आता त्याच्यामध्ये 3 टाईप्स आहेत. फर्स्ट कुठला आहे? स्टोचिओमेट्रिक, सेकंड इम्प्युरिटी आणि थर्ड कुठला आहे? नॉन स्टोचिओमेट्रिक. आता स्टोचिओमेट्रिक म्हणजे काय? दे हॅव फिक्स प्रोपोर्शन. नॉन स्टोचिओ म्हणजे काय? दे डू नॉट हॅव फिक्स प्रोपोर्शन. आणि इम्प्युरिटी म्हणजे काय? त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज असतात. अशा प्रकारे 3 टाईप आहेत पॉईंट डिफेक्टचे. मग स्टोचिओमेट्रिकमध्ये किती आहेत? मग ह्याचे 4 टाईप्स पाडतात. फर्स्ट कुठला आहे? व्हॅकन्सी. व्हॅकन्सी म्हणजे एम्प्टी स्पेस. सेल्फ इंटरस्टिशियल स्कॉटकी म्हणजे काय? रेग्युलर साईड सोडून दुसऱ्या साईडला जर गेले तर त्याला काय म्हणतात? सेल्फ इंटरस्टिशियल. आणि नंतर थर्ड कुठला आहे? स्कॉटकी. स्कॉटकी हे काय? व्हॅकन्सीशीच रिलेटेड आहे. म्हणजे ह्याला दिस इज नेम डिफेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठला आहे? फ्रँकेल. असे व्हेरी एम्पी असेल तर कुठला आहे? स्कॉटकी आणि फ्रँकेल आहे डिफेक्ट. मग आता स्टोचिओमेट्रिकचे 4 टाईप्स आहेत. व्हॅकन्सी, सेल्फ इंटरस्टिशियल त्याच्यानंतर थर्ड कुठला आहे? स्कॉटकी आणि फोर्थ कुठला आहे? फ्रँकेल. म्हणजे ॲक्च्युली पॉईंट डिफेक्टचे 3 टाईप पडतात. स्टोचिओमेट्रिक म्हणजे फिक्स प्रोपोर्शन, इम्प्युरिटीज आणि नंतर थर्ड कुठला आहे? नॉन स्टोचिओमेट्रिक. मग आता त्याच्यामध्ये स्टोचिओमेट्रिकचे किती टाईप्स आहेत? 4. व्हॅकन्सी, सेल्फ इंटरस्टिशियल, स्कॉटकी आणि फ्रँकेल. मग इम्प्युरिटीचे किती टाईप पडतात? ओनली 2. फर्स्ट कुठला आहे? सबस्टिट्यूशन आणि थर्ड कुठला आहे? इंटरस्टिशियल. सबस्टिट्यूशन म्हणजे काय? 1 ॲटम रिप्लेस बाय अनादर. फॉर एक्झाम्पल तुम्ही ब्रास वगैरे एक्झाम्पल सांगू शकता. त्याच्या ब्रासमध्ये 2 मेटल असतात, कॉपर आणि झिंक. म्हणजे कॉपर इज रेग्युलर अरेंजमेंट चेंज करतात आणि त्याऐवजी काय टाकतात? झिंक टाकतात. इंटरस्टिशियल म्हणजे काय? रेग्युलर साईड सोडून दुसऱ्या साईडला जर गेले, पोझिशनला गेले तर त्याला काय म्हणतात? इंटरस्टिशियल. म्हणजे इम्प्युरिटीचे ओनली 2 टाईप्स आहेत, सबस्टिट्यूशन आणि इंटरस्टिशियल. त्याच्यानंतर थर्ड कुठला आहे? नॉन स्टोचिओमेट्रिक. आता नॉन स्टोचिओमेट्रिकचे ओनली 2 टाईप्स आहेत. कुठले 2 टाईप्स आहेत? मेटल डेफिशियन्सी आणि कुठला आहे सेकंड? मेटल एक्सेस. मेटल डेफिशियन्सी म्हणजे त्याच्यामध्ये मेटलची कमतरता असणार आहे. मग त्याच्यानंतर आणि मेटल एक्सेस म्हणजे जास्त मेटल असले. तर असे डिफेक्ट आहेत. म्हणजे ते कशामध्ये येतात? नॉन स्टोचिओमेट्रिकमध्ये. म्हणजे आज आपण काय शिकणार आहे? पॉईंट डिफेक्ट. आता पॉईंट डिफेक्टचे मेनली डेफिनेशन समजले तुम्हाला. दीज डिफेक्ट आर irregularities produced in arrangement of bases at lattice point in crystalline solid. म्हणजे लॅटाईस पॉईंटवरती जो रेग्युलर अरेंजमेंट दिसतात त्यांना काय म्हणतात? पॉईंट डिफेक्ट. मग पॉईंट डिफेक्टचे मेनली किती टाईप्स आहेत? 3 टाईप्स. कुठले 3 आहेत? स्टोचिओमेट्रिक, त्याच्यानंतर इम्प्युरिटी आणि थर्ड कुठला आहे? नॉन स्टोचिओमेट्रिक. स्टोचिओमेट्रिकचे 4 पडतात. व्हॅकन्सी, सेल्फ इंटरस्टिशियल, स्कॉटकी आणि फोर्थ कुठला आहे? फ्रँकेल. त्याच्यानंतर इम्प्युरिटीचे 2, सबस्टिट्यूशन, इंटरस्टिशियल. आणि नॉन स्टोचिकचे कुठले आहेत? मेटल डेफिशियन्सी आणि मेटल एक्सेस डिफेक्ट. आपण हे 1 बाय 1 पाहणार आहोत आता.
आता फर्स्ट कुठला आहे पॉईंट डिफेक्टचा टाईप? स्टोचिओमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. आता स्टोचिओमेट्रिक पॉईंट डिफेक्टची डेफिनेशन दिलेली आहे. काय दिली? केमिकल फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड शोज काय असतो? फिक्स. स्टोचिओमेट्री म्हणजे फिक्स रेशो असतो, म्हणजे दिस रेशो डू नॉट अनचेंज, चेंज होऊ शकत नाही. म्हणजे केमिकल फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड फिक्स रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम और नंबर ऑफ कॅटायन और ॲनायन. म्हणजे ह्याच्यामध्ये फिक्स रेशो असतो कशाचा? ॲटमचा किंवा कॅटायन आणि ॲनायन. कॅटायन म्हणजेच काय? पॉझिटिव्हली चार्ज. ॲनायन म्हणजे काय? निगेटिव्हली चार्ज. मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? मग आता स्टोचिओमेट्रीचे तुम्हाला माहिती आहेत किती 4 टाईप्स आहेत. व्हॅकन्सी, सेल्फ इंटरस्टिशियल, स्कॉटकी आणि फ्रँकेल. मग त्याच्यामध्ये आपण फर्स्ट टाईप पाहणार आहोत. मग त्याच्यामध्ये फर्स्ट कुठला आहे? व्हॅकन्सी डिफेक्ट. व्हॅकन्सी बघा तुम्हाला डायग्राममध्ये दिसतात, पार्टिकल ऑर्डरली अरेंजमेंट केलेले आहेत. पण हे सपोज दिस पोझिशन पार्टिकल आणि दिस पार्टिकल काय केलेले आहेत? रिमूव्ह केले की काय होतं तिथं? व्हॅकन्सी. व्हॅकन्सी म्हणजे काय येते? एम्प्टी स्पेस येते. म्हणजे रेग्युलर अरेंजमेंटमधला काय होतो? 1-2 पॉईंट निघून जातात, त्याला काय म्हणतात? व्हॅकन्सी डिफेक्ट. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण? मिसिंग पार्टिकल. मिसिंग पार्टिकल झाल्यामुळे त्याचं रेग्युलर डेन्सिटी इट इज ऑल्सो काय होईल? डिक्रीज होते. लक्षात ठेवा. डेन्सिटी डिक्रीज झाली की मास काय होणार? त्याचं डिक्रीज होणार. मग व्हॅकन्सीची डेफिनेशन वगैरे जर विचारली तर काय डेफिनेशन आहे? द मिसिंग पार्टिकल काय क्रिएट करतात? व्हॅकन्सी. जर एखादा पार्टिकल मिस झाला तर त्याच्यापासून काय होते? व्हॅकन्सी तयार होते इन लॅटाईज स्ट्रक्चर. त्याला काय म्हणतात? व्हॅकन्सी डिफेक्ट. मग नंतर काय सांगितलं? व्हेन सबस्टन्स हीटेड, म्हणजे जरी हीट केला तरी व्हॅकन्सी डिफेक्ट आपल्याला दिसतो. मग त्याच्यामुळं काय होतं? व्हॅकन्सीमुळं ड्यू टू अब्सेन्स ऑफ पार्टिकल मिस होतो. म्हणजेच काय होतो? अब्सेन्स ऑफ पार्टिकल, मास ऑफ सबस्टन्स काय होतं? डिक्रीज होतं. म्हणजे त्याच्यामधले पार्टिकल निघून गेल्यामुळे मास डिक्रीज होतं. डेन्सिटीसुद्धा काय होणार आहे? त्याची डिक्रीज होणार आहे आणि व्हॅल्यू काय होईल? अनचेंज. म्हणजे इक्वल प्रोपोर्शनमध्ये काय होतं? तिथे मिसिंग पार्टिकल होतात. त्याच्यानंतर सेकंड कुठला टाईप आहे? सेल्फ इंटरस्टिशियल. आता तुम्हाला डायग्राममध्ये दिसते, काय दिसते आपल्याला? हे जे 2 पार्टिकल आहेत ते कुठं आले? तर रेग्युलर साईड सोडून दुसऱ्या पोझिशनला गेलेले आहेत. म्हणजेच त्याला इंटरस्टिशियल म्हणतात. म्हणजेच डेफिनेशन दिलेली आहे. व्हेन सम पार्टिकल ऑफ क्रिस्टलाइन इलेमेंटल सॉलिड ऑक्युपाय. कुठे येतात ते पार्टिकल? इंटरस्टिशियल साईट. म्हणजे रेग्युलर साईट सोडून दुसऱ्या पोझिशनला जातात ते. इंटरस्टिशियल साईट इन क्रिस्टल स्ट्रक्चर इज कॉल्ड काय म्हणतात? सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे? ॲन एक्स्ट्रा पार्टिकल ऑक्युपाईज एम्प्टी इंटरस्टिशियल स्पेस इन क्रिस्टल स्ट्रक्चर. जर एक्स्ट्रा पार्टिकल असेल तर तो काय करतो? एम्प्टी इंटरस्टिशियल स्पेस दाखवतो. इट इन्क्रीजेस मास ऑफ सबस्टन्स. ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा पार्टिकल ॲड होतात म्हणून काय होतं? त्याचं मास वाढतं. पण व्हॅकन्सीमध्ये पार्टिकल मिसिंग होतात त्याच्यामुळे मास त्याचं काय होतं? डिक्रीज होतं. म्हणजे इट इन्क्रीजेस मास ऑफ सबस्टन्स विदाऊट इन्क्रीजिंग व्हॉल्यूम. म्हणजे व्हॉल्यूम न वाढता. आणि डेन्सिटी काय होते मग? डेन्सिटी इट इज ऑल्सो इन्क्रीजेस. मास वाढले की डेन्सिटी इट इज ऑल्सो इन्क्रीजेस. त्याच्यानंतर मग अजून 2 सांगू शकतो आपण डायग्राम सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्टमध्ये. इथं काय दिसते आपल्याला? व्हॅकन्सी झालेली दिसते आणि एक पार्टिकल काय झाला आहे? इंटरस्टिशियल पोझिशनला आलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये जर कॉम्बिनेशन असेल तर त्याच्यामध्ये काय केलं? ती प्रिझर्व केली जाते डेन्सिटी. मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? फिगर बीमध्ये म्हणजेच काय? त्याच्यामध्ये हे इंटरस्टिशियल पोझिशनचीच आहे. म्हणजे काय सांगितलं? ॲन एलिमेंटल सॉलिड पार्टिकल गेट शिफ्टेड. म्हणजे सॉलिड पार्टिकल शिफ्ट होतो फ्रॉम ओरिजिनल लॅटाईज पॉईंट ऑक्युपाईज इंटरस्टिशियल स्पेस. म्हणजे रेग्युलर साईट इथून सोडतो आणि तो कुठं जातो आहे? इंटरस्टिशियल पोझिशनला जातो. म्हणजेच काय सांगितलं? कॉम्बिनेशन ऑफ व्हॅकन्सी अँड सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट प्रिझर्व जतन केली जाते. काय? डेन्सिटी बिकॉज नायदर लॉस ऑर गेन इन मास ऑफ सबस्टन्स. का प्रिझर्व केले जाते? कारण आपण जरी व्हॅकन्सी निघाली, मिसिंग पार्टिकल झाला तर तो कुठं जातो? इंटरस्टिशियल पोझिशनला जातो. म्हणून लक्षात ठेवा की इथे काय सांगितलेलं आहे? प्रिझर्व डेन्सिटी केली जाते. का? बिकॉज नायदर लॉस ऑर गेन इन मास ऑफ सबस्टन्स. त्याच्यानंतर
थर्ड डिफेक्ट कुठला आहे पॉईंट डिफेक्टमध्ये स्टोचिओमेट्रिकमध्ये? स्कॉटकी काय नेम ऑफ सायंटिस्ट. मग आता ह्या स्कॉटकी सायंटिस्टनी काय सांगितलेले बघा डायग्रॅममध्ये दिसते. बिगर साईज जे दाखवलेले ते काय आहेत एनायने, आणि जे स्मॉलर साईज दाखवलेले आहेत सपोज धिस पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे बिगर साईज काय असतात कॅटायन आणि स्मॉलर साईज काय असतात एनायन असतात. मग हे कॅटायन म्हणजे बिगर साईज एनायन आणि स्मॉलर साईज कॅटायन. मग आपल्या डायग्राममध्ये रेग्युलर अरेंजमेंटली आपण काय केलेलं ते दाखवले, म्हणजे आयनिक सॉलिडमध्येच मोस्टली हा डिफेक्ट दिसतो आपल्याला. मग ह्याच्यामध्ये बघा आपल्याला इथं काय दिसते ॲनायन व्हॅकन्सी सांगितलेलं आहे तिथं पॉईंट, आणि इथं काय सांगितलेलं आहे कॅटायन व्हॅकन्सी, म्हणजे इक्वल प्रोपोर्शनमध्ये कॅटायन आणि ॲनायन काय केले जातात रिप्लेस केले जातात. त्याला काय म्हणतात स्कॉटकी किंवा जे इट इज ऑल्सो कॉल्ड व्हॅकन्सी म्हणू शकतो, लक्षात ठेवा. मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ॲनायन आणि कॅटायन व्हॅकन्सी सायमल्टेनियस होते तिथं. म्हणजेच थोडक्यात काय सांगितलेली डेफिनेशन आयोनिक सॉलिड म्हणजेच कुठले की त्याच्यामध्ये काय असतो कॅटायन आणि ॲनायन इक्वल नंबर ऑफ कॅटायन अँड ॲनायन आर मिसिंग, म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही इक्वल नंबरमध्ये कॅटायन आणि ॲनायन काय केले जातात मिसिंग केले जातात फ्रॉम देअर रेग्युलर पोझिशन इन क्रिस्टल, म्हणजे रेग्युलर पोझिशनमध्ये इक्वल नंबरमध्ये कॅटायन ॲनायन मिसिंग केले जातात. त्यालाच काय म्हणतात स्कॉटकी डिफेक्ट. मग देअर एक्झिस्ट इन 2 होल्स, मग आपल्याला किती होल दिसतात 2 पर आयन व्हॅकन्सी डिफेक्ट. पर आयन म्हणजे कॅटायन ॲनायनमध्ये आपल्याला एक्झिट 2 होल दिसतात, त्यालाच काय म्हणतात स्कॉटकी डिफेक्ट. त्याच्यानंतर काय सांगितलेले कंडिशन्स फॉर फॉर्मेशन ऑफ स्कॉटकी डिफेक्ट. मग त्याच्यामध्ये कंडिशन काय सांगितलेले फर्स्ट काय सांगितले स्कॉटकी डिफेक्ट इज फाउंड इन मोस्टली कुठं होतं हा आयोनिक कंपाऊंड विथ फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. काय असतात त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत आपल्याला. काय असतं हाय डिग्री आयोनिक कॅरेक्टर, ह्याच्यामध्ये आयोनिक जे काय आहेत कॅरेक्टर म्हणजे हा जास्त प्रमाणात काय असतात आयन्स असतात कॅटायन आणि ॲनायन. हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ॲनायन, म्हणजे ॲनायनचा कोऑर्डिनेशन नंबर कसा असतो जास्त असतो. त्याच्यानंतर काय सांगितले स्मॉल डिफरन्स बिटवीन साईज ऑफ कॅटायन अँड ॲनायन, आणि कॅटायन अँड ॲनायनमध्ये स्मॉल डिफरन्स असतो साईजमध्ये. म्हणजेच काय सांगितले द रेशो ऑफ आर कॅटायन डिवायडेड बाय आर ॲनायन, म्हणजे रेडियस ऑफ कॅटायन टू रेडियस ऑफ ॲनायन इज नॉट फार, म्हणजे एवढा काही चेंज नसतो त्याच्यामध्ये. हे त्यांनी काय सांगितलं कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे हाय डिग्री आयोनिक कॅरेक्टर, हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ॲनायन आणि स्मॉल डिफरन्स कशामध्ये साईज ऑफ कॅटायन अँड ॲनायन, हे काय त्याचे कंडिशन सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट काय कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे कॉजेस, हा डिफेक्ट कशामुळे होतो. मग आता काय सांगितलं ॲज नंबर ऑफ आयन डिक्रीजेस, ज्यावेळेस नंबर ऑफ आयन डिक्रीज होतात मास इट इज ऑल्सो डिक्रीज, म्हणजे आयन डिक्रीज झाले मास हे काय होणार आहे डिक्रीज होणार आहे, पण व्हॉल्यूम रिमेन्स अनचेंज. व्हॉल्यूम काय राहतं ॲज इट इज राहतं. हेन्स डेन्सिटी ऑफ सबस्टन्स काय होते डिक्रीज होते, म्हणजे मास डिक्रीज झालं डेन्सिटी डिक्रीज होते, मास इन्क्रीज झालं डेन्सिटी काय होते इन्क्रीज होते, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल डेन्सिटी मासला. त्याच्यानंतर काय सांगितले द नंबर ऑफ मिसिंग कॅटायन अँड ॲनायन आर इक्वल, म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे कशामुळे होतो जर कॅटायन आणि ॲनायन मिसिंग जर इक्वल असेल त्यामुळं काय होतं इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ऑफ कंपाऊंड इज प्रिझर्व्ड, म्हणजे न्यूट्रॅलिटी म्हणजे बॅलन्स केले जातं तिथं इक्वल कॅटायन आणि इक्वल ॲनायन रिप्लेस केले जातात. मग एक्झाम्पल लक्षात ठेवा काय असतात एक्झाम्पल आयोनिक क्रिस्टलचे एक्झाम्पल सगळ्यांना माहिती आहे NaCl. मग NaClमध्ये Na+, Cl काय असतो मायनस. AgBrमध्ये Ag मेटल आहे म्हणजे Agवरती पॉझिटिव्ह चार्ज, ब्रोमिन नॉन मेटलमध्ये त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज, KClमध्ये K वरती पॉझिटिव्ह चार्ज, Clवरती निगेटिव्ह चार्ज. अशा पद्धतीने काय ह्याच्यामुळे हा डिफेक्ट होतो. त्याच्यानंतर आपला लास्ट फोर्थ डिफेक्ट आहे कुठला आहे फ्रँकेल डिफेक्ट. व्हेरी एम्पी स्कॉटकी आणि फ्रँकेल शॉर्ट नोट वगैरे पडते किंवा डिफरन्स पडतो तुम्हाला एक्झामला. मग काय सांगितलं इट अरायजेस व्हेन आयोनिक कंपाऊंड इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साईट, म्हणजे आयोनिक कंपाऊंडमध्ये काय केलं होतं मिसिंग केला जातो रेग्युलर साईट अँड ऑक्युपाईज, आणि ते कुठं येतात इंटरस्टिशियल पोझिशन, म्हणजे रेग्युलर साईट सोडून दुसऱ्याच पोझिशनकडे जातात बिटवीन लॅटाईस पॉईंट, म्हणजे लॅटाईस पॉईंटमध्येच त्यालाच काय म्हणतात फ्रँकेल डिफेक्ट. आता तुम्ही स्कॉटकीमध्ये काय सांगत होता देर इज इक्वल मिसिंग
कॅटायन आणि ॲनायनची असते. इथं काय सांगितलेलं आहे, म्हणजे एखादा काय होतो पार्टिकल मिसिंग करतो रेग्युलर साईडपासून आणि कुठं जातो, ऑक्युपाईज इंटरस्टिशियल पोझिशन. नेहमी लक्षात ठेवा, स्कॉटकीला व्हॅकन्सी म्हणतात आणि फ्रँकल इट इज ऑल्सो कॉल्ड इंटरस्टिशियल. मग याच्यामध्ये काय सांगितले, कॅटायन्स आर स्मॉलर दॅन ॲनायन. नेहमी कॅटायन्स कसे असतात, ॲनायनपेक्षा स्मॉलर असतात. मग इट इज इझियर टू रिमूव्ह. मग कॅटायन आपण काय करतो, इझिली रिमूव्ह करू शकतो स्मॉल साईज असल्यामुळे. अँड ऑक्युपाईज कुठं जातात ते, इंटरस्टिशियल साईट. आणि काय तयार होते, क्रिएट व्हॅकन्सी. त्याला काय म्हणतात, फ्रँकेल डिफेक्ट. त्याच्यानंतर फ्रँकल डिफेक्टची डायग्राम दिसते. काय दिलेलं आहे, हे येलो कलरचे काय आहेत, निगेटिव्हली चार्ज ॲनायन आहे आणि दिस इज पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन. मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, इथं व्हॅकन्सी दिसते. काय सांगितले, व्हॅकन्सी ऑफ कॅटायन. त्याच्यानंतर इथं हा जो आहे पॉझिटिव्ह चार्ज तो काय, कॅटायन ॲट इंटरस्टिशियल. कॅटायनची साईज स्मॉल असल्यामुळे तो काय होतो, दुसऱ्या पोझिशनला जातो. त्याच्यानंतर काय सांगितले, व्हॅकन्सी ऑफ कॅटायन आणि कॅटायन ॲट इंटरस्टिशियल साईट. म्हणजे काय करतात, एक कॅटायन निघतो आणि तो दुसऱ्याकडे जातो. म्हणजे तिथं असे तुम्हाला 2 दाखवलेले आहेत. मग ते जी आहे तो डिफेक्ट, त्याला काय म्हणतो आपण, फ्रँकेल डिफेक्ट. त्याच्यानंतर फ्रँकेलची कंडिशन, जसे तुम्ही स्कॉटकीचे कंडिशन बघितले त्या पद्धतीने काय आहेत कंडिशन त्याच्या. मग फ्रँकेल डिफेक्ट ऑकर इन, हाही कुठं होतो, आयोनिक कंपाऊंड विथ लार्ज डिफरन्स बिटवीन साईज ऑफ कॅटायन अँड ॲनायन. म्हणजे ह्याच्यामध्ये लार्ज डिफरन्स लागतो कॅटायन अँड ॲनायनमध्ये. पण तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं स्कॉटकीमध्ये कसा होता, स्मॉल डिफरन्स होता. त्याच्यानंतर आयन्स ऑफ आयोनिक कंपाऊंड मस्ट हॅविंग लो कोऑर्डिनेशन नंबर. एक्झॅक्टली ऑपोजिट आहे स्कॉटकी कशाच्या, फ्रँकेलच्या. म्हणजे तिथं साईज कशी होती, स्मॉल होते, इथं कशी आहे, लार्ज आहे. त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर तिथं लार्ज लागत होता, इथं कसं आहे, स्मॉल लागतो. म्हणजे हे कंडिशन सांगितलेले आहेत. कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे कॉजेस, काय ते कशामुळं फ्रँकेल डिफेक्ट होतो, तर काय सांगितलं, ॲज नंबर ऑफ आयन्स आर मिसिंग फ्रॉम क्रिस्टल लॅटाईस ॲज होल. मग ॲज नंबर ऑफ आयन्स आर मिसिंग फ्रॉम क्रिस्टल लॅटाईस ॲज काय असतो, होल. म्हणजे त्या हॉलमध्ये जेव्हा मिसिंग होतो तो, त्यावेळेस काय सांगितलं, डेन्सिटी ऑफ सॉलिड अँड इट्स केमिकल प्रॉपर्टीज रिमेन अनचेंज. मग त्याच्यामुळे डेन्सिटी ऑफ सॉलिड आणि केमिकल प्रॉपर्टीज ह्याच्यामध्ये अनचेंज राहतात, कारण इक्वली जातात ते. मग नंतर म्हणजे आहे त्याच तिथं फक्त रेग्युलर साईड सोडतात, म्हणजे ते त्यामुळे त्यांचे काय ते अनचेंज राहतात डेन्सिटी आणि केमिकल प्रॉपर्टीज. मग क्रिस्टल ॲज होल रिमेन्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल. हा कसा असतो, न्यूट्रल असतो, बिकॉज इक्वल नंबर ऑफ कॅटायन अँड ॲनायन आर प्रेझेंट. त्याच्यानंतर डिफेक्ट कोणामध्ये होतो, एक्झाम्पल दिले, ZNS, AgCl, AgBr, AgI आणि CF2. हे जे एक्झाम्पल आहेत ते कशाचे आहेत, फ्रँकेल डिफेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठला आहे, सेकंड डिफेक्ट, बी पॉईंट. आपण ए पॉईंट स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट बघितला, बी पॉईंट कुठला आहे आता, इम्प्युरिटी. स्टोचिओमेट्रिकमध्ये 4 टाईप्स कुठले कुठले सांगितले होते आपण, व्हॅकन्सी, सेल्फ इंटरस्टिशियल, स्कॉटकी आणि फ्रँकेल. मग तसंच आता आपण बी पॉईंट बघणार आहे, काय, इम्प्युरिटी डिफेक्ट. मग इम्प्युरिटी डिफेक्ट अरायजेस व्हेन, कधी होतो, फॉरेन ॲटम दॅट इज ॲटम डिफरंट फ्रॉम होस्ट ॲटम प्रेझेंट इन क्रिस्टल. म्हणजे रेग्युलर साईडमध्ये जो ॲटम आहे तो डिफरंट त्याच्यामध्ये अटॅच केला जातो, त्याला काय म्हणतात, इम्प्युरिटी डिफेक्ट. मग त्याचे किती टाईप्स आहेत, इम्प्युरिटी डिफेक्ट देअर आर ऑफ 2 टाईप्स. कुठले 2 टाईप्स आहेत, सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी आणि सेकंड कुठला आहे, व्हॅकन्सी थ्रू ॲलॉय फॅलंट इम्प्युरिटी. मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितले, सबस्टिट्यूशन म्हणजेच काय, 1 ॲटम रिप्लेस बाय अनदर ॲटम. ती जी इम्प्युरिटी डिफेक्ट आहे तो कसा आहे, सबस्टिट्यूशनल आहे. मग ह्याच्यामध्ये काय सांगितले, द रेग्युलर ॲटम आर डिस्प्लेस म्हणजे चेंज करतो पोझिशन फ्रॉम देअर लॅटाईस साईड बाय इम्प्युरिटी ॲटम. म्हणजे लॅटाईस साईडपासून तो काय करतो, इम्प्युरिटी ॲटमने काय करतो, डिस्प्लेस करतो रेग्युलर ॲटम, त्याला काय म्हणतात, सबस्टिट्यूशनल. मग एक्झाम्पल दिलेले बघा, ॲलॉय म्हणजेच काय, इट इज द मिक्सचर ऑफ 2 ऑर मोर मेटल. मग ॲलॉयलाच दुसरं नाव काय म्हणतो आपण, सॉलिड सोल्युशन. कारण शक्यतो मेटल काय असतात, सॉलिडमध्ये असतात, म्हणून नेहमी लक्षात ठेवा, सॉलिड सोल्युशन ऑफ मेटल किंवा ॲलॉय हे जी काही इम्प्युरिटी डिफेक्ट असतो त्यांच्यामध्ये तो कुठला असतो, सबस्टिट्यूशनल. मग आता तुम्हाला डायग्राममध्ये दिसते. आता हे एक्झाम्पल कशाचं आहे, ब्रास. आता ब्रास सगळ्यांना माहिती कशाचं बनलेलं असतो, इट इज मेड अप ऑफ कॉपर प्लस Zn.
म्हणजे त्याच्यामध्ये CU आणि झिंक असतो. मग ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, सपोज तुम्ही जर हे पार्टिकल काढले तर रेड कलरचे पार्टिकल कशाचे आहेत, कॉपरचे आहेत आणि ब्लॅक कलरचे कशाचे आहेत, झिंकचे, म्हणजे झिंकची इम्प्युरिटी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. मग आता हे काय केलेलं आहे, कॉपरची पोझिशन डिस्प्लेस केला आहे ॲटम आणि त्या जागी कुठला टाकला, हा ब्लॅक कलरचे काय टाकलेले आहेत, झिंक टाकलेले आहेत. म्हणजेच ही काय झाली, सबस्टिट्युशनल, म्हणजे वन ॲटम रिप्लेस बाय अनदर. म्हणजेच काय सांगितलं आहे, ब्रास इज अलॉय ऑफ कशाचा आहे, कॉपर अँड Zn होस्ट CU ॲटम रिप्लेस बाय कशाने करतो, इम्प्युरिटी Zn ॲटम, त्याला काय म्हणतात, सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी. मग सेकंड एक्झाम्पल काय काय सांगितले आहे, सबस्टिट्युशनलच इम्प्युरिटी डिफेक्टचं, व्हॅकन्सी थ्रू ॲलॉय व्हॅलंट. ॲलो म्हणजे काय, दे हॅव डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट असतात त्याला. मग त्याच्यामध्ये म्हणजे मेटलला डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट असते, त्याच्यामुळे व्हॅकन्सी होते, त्याला काय म्हणतात, व्हॅकन्सी थ्रू ॲलॉय व्हॅलंट इम्प्युरिटी. मग आता डायग्रॅममध्ये दिसते आपल्याला. मग त्याच्यामध्ये तुम्हाला Na+ आणि Cl- एक्झाम्पल, सपोज NaClचं घेतले आणि त्याच्यामध्ये काय काय ॲड केलेलं आहे त्यांनी, SrCl2 स्ट्रॉन्शियम क्लोराईड ही इम्प्युरिटी ॲड केली कशामध्ये, NaClच्या क्रिस्टलमध्ये, एक पॉझिटिव्ह चार्ज एक निगेटिव्ह चार्ज anion KCl आणि Cl-. मग ते क्रिस्टलायझेशनमध्ये काय होतं, Sr2+ रिमूव्ह करतो फ्रॉम 2 Na+ आयन. म्हणजे हे तर SRवरती 2 चार्ज आहे, म्हणजे तो किती Na रिमूव्ह करणार, 2 करणार. मग ऑदर Na+ आयन रिमेन्स काय होतं, मग व्हॅकंट होतो. लक्षात ठेवा. म्हणजे काय सांगितलं आहे, व्हॅकन्सी क्रिएटेड बाय ॲडिशन ऑफ इम्प्युरिटी ऑफ ॲलोव्हॅलंट आयन डिफरंट टू आयोनिक सॉलिड. म्हणजे ह्याच्यामध्ये वेगळ्या म्हणजे ज्याची ऑक्सिजन स्टेट डिफरंट असते असं जर ॲड केला तुम्ही तर त्याच्यामुळे जो क्रिएट होतो डिफेक्ट त्याला काय म्हणतात, दिस डिफेक्ट म्हणतात. त्याच्यानंतर सेकंड इम्प्युरिटी डिफेक्ट कुठला आहे, इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. मग आता इंटरस्टिशियलमध्ये तुम्हाला डायग्रॅममध्ये दिसतंय, जे ब्लॅक कलरचे डॉट टाकलेले आहेत ते काय आहेत, कार्बन आहेत आणि रेड कलर काय आहेत, आयर्न पार्टिकल. असे रेग्युलर ऑर्डरली अरेंजमेंट केलेले आहेत. मग ह्याच्यामध्ये काय दिसते आपल्याला, जो कार्बन आहे तो रेग्युलर साईड सोडून कुठे गेला, इंटरस्टिशियल, म्हणजे रेग्युलर साईड सोडून दुसऱ्या साईडला जर गेला पोझिशनला तर ती काय असते, इम्प्युरिटी असते आणि ती इंटरस्टिशियल पोझिशनला आहे. मग काय सांगितले, इम्प्युरिटी ॲटम ऑक्युपाय इंटरस्टिशियल स्पेसेस ऑफ लॅटाईस स्ट्रक्चर. म्हणजे जो इंटरस्टिशियल पेस आहेत किंवा पोझिशन आहेत त्या ठिकाणी जर इम्प्युरिटी ॲटम ॲड झाला लॅटाईस स्ट्रक्चरमध्ये तर त्याला काय म्हणतात, इंटरस्टिशियल इम्प्युरिटी. मग एक्झाम्पल स्टेनलेस स्टील तुम्हाला माहिती आहे. स्टेनलेस स्टील काय कशाचे काय काय असतं त्याच्यामध्ये, स्टेनलेस स्टील हा कुठल्या 2 ॲटमपासून बनलेला आहे, Fe. त्याच्यानंतर कशापासून बनलेला आहे, कार्बन आहे, निकेलची असते त्याच्यामध्ये इम्प्युरिटी. म्हणजे असे थोडक्यात ट्रेस अमाऊंटमध्ये निकेल असतो. म्हणजे ह्या मेटल्सपासून काय बनलेलं आहे, स्टेनलेस स्टील बनलेलं आहे. मग मेन ॲटम कुठला आहे त्याच्यामध्ये, Fe ॲटम म्हणजेच आयर्न. ऑक्युपाय कुठं असतो तो, नॉर्मल स्पेस लॅटाईस असतो, लॅटाईस साईडला. मग कार्बन ॲटम कुठं असतो तो, इंटरस्टिशियल स्पेसला असतो. म्हणजे नॉर्मल लॅटाईसला कोण असतो, Fe आणि इंटरस्टिशियल म्हणजे वेगळ्या पोझिशनला कोण असतो, कार्बन असतो. ती जी पोझिशन, तो जो डिफेक्ट आहे त्याला काय म्हणतात, इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठला आहे, थर्ड टाईप, नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. आता ह्याचे ओनली 2 टाईप्स आहेत, मेटल डेफिशियन्सी आणि मेटल एक्सेस डिफेक्ट. मग आता नॉन स्टोचिओमेट्रिकची डेफिनेशन आहे, दे अरायजेस व्हेन रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम ऑफ वन काइंड टू दॅट ऑफ ऑदर काइंड. म्हणजे रेशो जो आहे हा कशामुळे होतो, नंबर ऑफ ॲटम ऑफ वन काइंड टू ऑदर काइंड. बघा थर्ड टाईप कुठला आहे, नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. मग त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, दे अरायजेस व्हेन रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम ऑफ वन काइंड टू दॅट अदर काइंड. म्हणजेच रेशो ऑफ नंबर ऑफ कॅटायन टू ॲनायन बिकम्स डिफरंट. जर कॅटायन आणि ॲनायनचा डिफरन्स डिफरंट असेल, इट इज इंडिकेटेड बाय कशाने दाखवतो आपण, केमिकल फॉर्म्युलेने. त्याला काय म्हणतात, नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. मग त्याचे किती टाईप्स आहेत, देअर आर 2 टाईप्स. फर्स्ट कुठला आहे, मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. मग एक्झाम्पल दाखवले, NaClचंच घेतलेले आणि त्याच्यामध्ये इम्प्युरिटी दाखवलेली.
ऑक्सिजनची. मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, दिस इज पॉसिबल इन कंपाऊंड ऑफ मेटल दॅट शो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. ज्याच्यामध्ये वेगवेगळे ऑक्सिडेशन स्टेट असते त्याच्यामध्येच हा काय होतो, मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट दिसतो. म्हणजेच काय सांगितलं तर पॉझिटिव्ह मेटल आयन मिसिंग फ्रॉम रेग्युलर साईट. म्हणजे पॉझिटिव्ह मेटल आयन रेग्युलर साईटमध्ये मिसिंग होतो. आणि काय सांगितलं, एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज बॅलन्स बाय मेटल विथ हायर ऑक्सिडेशन स्टेट दॅन मिसिंग कॅटायनमध्ये. त्याने तो बॅलन्स केला. म्हणजे एक्झाम्पल काय सांगितले, NiO म्हणजे निकेल ऑक्साईड जर घेतलं तुम्ही एक्झाम्पल, तर निकेल ऑक्साईडमध्ये काय कशाची इम्प्युरिटी असणार आहे, 1Ni2+ आयन, त्याच्यामधला काय होतो, मिसिंग होतो आणि क्रिएट काय होते, व्हॅकन्सी. बघा इथलं Ni2+ आयन मिसिंग झाला आहे. आणि काय सांगितलं, इफ ऑफ 2 पॉझिटिव्ह चार्ज मेड बाय, कशाने करतो तो, Ni3+ ऑदर साईडमध्ये. म्हणजे दोन साईडमध्ये. आता इथले किती मिस झालेत आपले, Ni2+ झाला आहे. मग आपण एक इलेक्ट्रॉन एक Ni घेईन हा आणि एक इलेक्ट्रॉन हा Ni घेईन. म्हणजे काय तयार होतं इथं, Ni3+. मग हे म्हणजे त्या पद्धतीने काय केलं जातं तिथं, व्हेरिएबल ऑक्सिजन स्टेटमध्ये मिसिंग केले जातात. त्याला काय म्हणतात, मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट म्हणतात. त्याच्यानंतर लास्ट कुठला आहे, मेटल एक्सेस डिफेक्ट. मग ह्याचे पुन्हा 2 टाईप पडतात. देअर आर ऑफ 2 टाईप्स. कुठला आहे फर्स्ट टाईप, अ न्यूट्रल ॲटम और एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन ऑक्युपाईज, कुठल्या पोझिशनला जातो, इंटरस्टेशल पोझिशन. मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितले, 2 केसमध्ये केलेले जातात न्यूट्रल ॲटमचे. मग फर्स्ट केस काय सांगितले, ZnO लॅटाईस 1 न्यूट्रल ZL ॲटम इज प्रेझेंट इन इंटरस्टेशल पेस. म्हणजे आता तुम्ही जर बघितलं, हा Zn काय केलेलं आहे, ZnOमध्ये काय केलं आहे, इंटरस्टेशन म्हणजे रेग्युलर साईड सोडून दुसऱ्याच पोझिशनला अटॅच झाला आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, इंटरस्टेशल. आणि सेकंड केसमध्ये काय दाखवले आपण, ZnO हिटेड, जेव्हा हीट करणार तेव्हा आपल्याला कुठले आयन्स भेटतात, Zn2+ आयन भेटतात, ट्रॅप्ड इन इंटरस्टेशल साईड. आणि हे कुठं जातात, इंटरस्टेशल साईड जातात. आणि डिफ्यूज, इलेक्ट्रॉन डिफ्यूज इन क्रिस्टल ऑक्युपाईज इंटरस्टिशियल साईड. म्हणजे Znवरती 2 इलेक्ट्रॉन लॉस करतो तो. Zn2+ कसा तयार होतो, 2 इलेक्ट्रॉन लॉस. मग ते 2 इलेक्ट्रॉन काय करतात, डिफरंट पोझिशनला जातात. त्याला काय म्हणतात, दिस सेकंड केसमध्ये जो होतो त्याला काय म्हणतात, मेटल एक्सेस. म्हणजे एक्सेसमध्ये त्याच्यामध्ये ॲटम ॲड केले जातात किंवा इलेक्ट्रॉन ॲड केला तर त्याला म्हणतात मेटल एक्सेस डिफेक्ट. त्याच्यानंतर सेकंड काय सांगितलं आहे, बाय ॲनायन व्हॅलन्सीज. म्हणजेच त्याला काय म्हणतो, कलर ऑर एफ सेंटर, म्हणजे कलर चेंज होतो, त्याला काय म्हणतात, दिस डिफेक्ट. मग दिस टाईप ऑफ डिफेक्ट इम्पार्ट काय चेंज करतो, कलर टू कलरलेस क्रिस्टल. म्हणजे इथं बघा हे ते इलेक्ट्रॉन दाखवलेला आहे, तो कलर चेंज होऊन तिथं काय येतो, कलरलेस क्रिस्टल होतो. एक्झाम्पल काय सांगितले, NaCl हिटेड काय तयार, मग Cl- आयन डिफ्यूज होतो आणि काय तयार होते, व्हॅकन्सीज. इट इज कंबाईन विथ Na. ज्यावेळेस Na बरोबर कंबाईन होतात काय तयार रिलीज करतात, ते इलेक्ट्रॉन रिलीज करतात. ऑक्युपाय व्हॅकन साईट ऑफ ॲनायन आर एफ सेंटर. म्हणजे व्हॅकन साईडला काय ते इथे इलेक्ट्रॉन आलेले दिसतात, म्हणून त्याला काय म्हणतात, एफ सेंटर. आणि किंवा कलर चेंज होऊन काय होतं, कलरलेस क्रिस्टल तयार होतो, त्याला काय म्हणतात, बाय ॲनायन व्हॅकन्सीज म्हणतात. बघा हे बरोबर निगेटिव्ह चार्ज इथं काय केलेलं आहे, रिमूव्ह केलेलं आहे. अशा पद्धतीने आज आपण काय शिकलेलं आहे, डिफेक्ट्स.